नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव विवेक रणावरे. वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जनरेशन प्लॅन आणि बायनरी प्लॅनचं कंपॅरिझन. बऱ्याच मंडळींना नेटवर्क मार्केटिंगमध्ये आल्यानंतर जनरेशन प्लॅन करावा की बायनरी प्लॅन करावा, काही लोकांना 5 वर्ष 10 वर्ष कदाचित ह्या इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या काळापासून आहेत. पण ऍक्च्युली जनरेशन प्लॅन कसा असतो, बायनरी प्लॅनचे लिमिटेशन्स काय आहेत, फायदे काय, तोटे काय, हे बऱ्याच वेळेला न लक्षात आल्यामुळे कधी कधी ते डाऊनलाईनला पण गोंधळामध्ये टाकतात आणि अपलाईनला सुद्धा गोंधळामध्ये टाकतात. कधी कधी काही मंडळी ऍक्च्युली निर्णय सुद्धा चुकीच्या पद्धतीने घेतात. म्हणजे कधी कधी बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं की लोक जनरेशन प्लॅन मध्ये काम करत असताना किती वर्ष काम करावं आणि किती वर्ष त्याच्यानं रिझल्ट नाही मिळाला म्हणून स्टेबल राहावं, किंवा काही मंडळी किती वेळा बायनरी प्लॅन्स चेंज करतात. सो बेसिकली जर कॅल्क्युलेशनचा फंडा जर क्लिअर असेल तर तुम्हाला करिअरचं डिसिजन घेण्यासाठी फार सोपं जातं. आणि आज मी प्रामुख्याने ह्या गोष्टींवरती प्रकाश टाकणार आहे की जनरेशन प्लॅन स्वीकारला पाहिजे, बायनरी प्लॅन स्वीकारला पाहिजे, आणि या दोन्हीच्या तुलनेमध्ये ओके लाईफ केअरचा प्लॅन कसा आहे. सो आपण जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. सो लेट अस गो टू द फर्स्ट स्लाइड. आता बघा, विविध प्रकारचे जे काही प्लॅन्स मार्केटमध्ये आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने जनरेशन प्लॅन, ज्याला आपण मल्टी लेगचा प्लॅन म्हणतो किंवा मल्टिपल लेग्स, जिथे तुम्ही तुमच्या डिरेक्ट डाउनलाईन्सला किती अपॉइंट करायचे स्वतः ती मर्यादा नाही. म्हणजे पर्सनल डिरेक्ट तुम्ही भरपूर अपॉइंट करू शकता. विड्थ मध्ये हा प्लॅन चालतो आणि डेप्थ मध्ये सुद्धा चालतो. त्याच पद्धतीने लेवल प्लॅन सुद्धा आपण बघितले, स्पेसिफिकली नॉन बँकिंग जे प्लॅन्स होते मार्केटमध्ये, राईट. तर एनबीएफसी ज्याला बोललं जात होतं, त्याच्यामध्ये मॅट्रिक्सचे प्लॅन होते. मग कदाचित यांची विड्थ जास्त होती इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये. पण काही एमएलएम मध्ये सुधारित आवृत्ती अशा आल्या प्रोडक्ट बेस मध्ये की 3चा मॅट्रिक्स म्हणजे 3, 9, 27 अशा पद्धतीने, किंवा मग 5च्या मॅट्रिक्स मध्ये आले 5, 25, 125, 625 अशा प्रकारचे मॅट्रिक्स सुद्धा आले. सो काही लेवल कंपनीने काय केलं, ठराविक 12 लेवल पर्यंत 15 लेवल पर्यंत असा इन्कम दिला, म्हणून त्याला लेवल प्लॅन म्हटलं जात होतं. जनरेशन प्लॅन मध्ये लेवल नसते, अनलिमिटेड डेप्थ असते, पण ही खरी किती असते ती आपण पुढे नक्कीच बघणार आहोत. बायनरी मध्ये बेसिकली 2 लेग्स. सो 95% 90-95% कंपन्या बायनरी मध्ये ज्या काम करतात ह्या 2 लेग मध्ये काम करतात. येस. आणि मेजॉरिटी कंपन्या जनरेशन प्लॅन मधल्या ह्या मल्टिपल लेग मध्ये काम करतात, आणि याला अपवाद ओके लाईफ केअर कशी आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर काही सिंगल लेगचे सुद्धा प्लॅन असतात. आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुळसुळाट आलेला बराचसा ऑटो पूल प्लॅन्स असतील, है ना, हे इलिगल प्लॅन्स आहेत, हेल्पिंग प्लॅन, क्राऊड फंडिंग प्लॅन वगैरे. सो आपल्याला इलिगल प्लॅन बद्दल बोलायचं नाहीये, आणि विशेष करून लेवल प्लॅन वरती सुद्धा बोलण्यासारखं नाही, कारण नॉन बँकिंगचे कन्सेप्ट मागे पडलेले आहेत आणि अशा प्रकारचा प्लॅन क्वचितच कोणीतरी मार्केटमध्ये आणतं. पण एक बायनरी कंपनी कदाचित जनरेशन प्लॅन जोडत असताना लेवल वाईजचा प्लॅन आणते. येस. त्यामुळे आपण थोडंसं याच्यावरती नक्कीच प्रकाश टाकणार आहोत, कारण आपल्याला करिअर करायचं. लक्षात घ्या, करिअर करताना करिअर, आमचे अखिलेश सर नेहमी म्हणतात की करिअर इमोशन से नहीं होता है, करियर कैलकुलेशन से होता है. आणि जर तुम्ही एक मॅच्युअर लीडर आहात आणि तुम्हाला जर मॅच्युरिटी द्वारे तुम्हाला जर ह्याचं प्रदर्शन करायचं असेल, एखाद्या बायनरी कंपनीला किंवा एखाद्या जनरेशन कंपनीच्या लीडरला जरी सांगायचं असेल, तर तुमचे कॅल्क्युलेशन चांगले असले पाहिजेत. सो लेवल प्लॅन मध्ये काय होतं, बेसिकली तुम्ही तुमची विड्थ किती बनवू शकता, लेवल प्लॅन बद्दल बोलते मी. मग ही कंपनी कदाचित 5, 25, 125, 625 वगैरे अशा लेवल्स या वाढत जातात. आणि कदाचित लक्षात घ्या, एका लेवलला आपण म्हणू 15,000, 15,000 नंतर 45,000, 45,000च्या नंतर समजा 1.5 लाख लोक येऊ शकतात आपल्या कितव्या 7व्या 8व्या 10व्या लेवलला आपण असं म्हणूया. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला लेवल कट होते त्याच्या खालची लेवल ही फार अतिशय मोठी वाढणारी असते. म्हणजे इथला विचार जर केला तुम्ही, तर 1.5 लाखानंतर 5 पट म्हटलं तर किती झाले, 7.5 लाख. म्हणजे 7.5 लाख लोकांकडनं काही उत्पन्न येणार नाही. इथे डेप्थ कटिंग याला म्हटलं जातं. एका विशिष्ट लेवलच्या खाली उत्पन्न जर आपल्याला मिळणार नसेल, त्या लेवलचं उत्पन्न मिळणार नसेल, म्हणजे 10वी लेवल असेल, 15वी लेवल असेल किंवा 25वी लेवल असेल, इथलं जर आपल्याला उत्पन्न मिळणार नसेल तर याला डेप्थ कटिंग म्हणतात. डेप्थ कटिंग, की डेप्थ मधनं इन्कम तुमचा कट केलेला आहे. आता लक्षात घ्या, नेहमी आपण बघतो की आपल्या जवळ असलेली मंडळी कमी असतात, तिथनं मग थोडी वाढतात, थोडी वाढतात, थोडी वाढतात. मग ऍक्च्युली जो प्लॅन खूप डेप्थ मध्ये मोठा बिल्ड झालेला आहे, आणि तो इन्कम आपल्याला निश्चित लेवल प्लॅन मध्ये मिळत नाही. आणि आपण नेहमी काय म्हणतो, करिअर करायचं आपल्याला ह्या बिझनेसमध्ये, आपल्या पुढच्या पिढीने कदाचित या बिझनेसमध्ये काम केलं पाहिजे. पण तुमची पुढची पिढी ज्या वेळेला सक्रिय होईल काही वर्षानंतर, त्यावेळेला खाली डेप्थ कटिंग जर असेल तर तिथलं उत्पन्न आपल्याला मिळणार नाही. आता बघूया जनरेशन प्लॅन. नॉर्मली प्रोडक्ट बेस मध्ये जे जनरेशनच्या कंपनीज आहेत ते म्हणतात गो वाईड, गो डीप, गो वाईड, राईट. तुम्ही पर्सनली डिरेक्ट डाउनलाईन्स भरपूर अपॉइंट करू शकता आणि तुम्ही डेप्थ मध्ये सुद्धा इन्कम घेऊ शकता, डाउनलाईनची टीम डेव्हलप करू शकता.
आता इथे सगळ्यात मेजर हर्डल काय लक्षात घ्या, इथे सांगितलं जातं जास्ती इन्कम कमवायचं आहे तर वाईड जा, जास्त इन्कम कमवायचं तर जास्तीत जास्त लोकांना या बिझनेसमध्ये आणा, त्यांना यशस्वी करा, असं सांगितलं जातं. मग ही जी प्रत्येक लेग मध्ये वेगवेगळी लोक आहेत, ही कदाचित एकाच सिनियरच्या अंडर आहेत किंवा एकाच अपलाईनच्या अंडर आहेत, पण यांना एकमेकांचा काही कधी फायदा होत नाही. हे नेहमी पॅरलल मध्ये कॉम्पिटिशन मध्येच राहणारे लोक. येस, इथे लेग मेंटेन करायला लागतात. म्हणजे प्रत्येक कंपनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ठरवते. आपण काही विशिष्ट कंपन्यांचं पुढच्या स्लाइड मध्ये बोलणार आहोत की ऍक्च्युली कसं कंपॅरिझन केलं पाहिजे. नाव लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एक लेग मेंटेन केला, 2 लेग मेंटेन केले, 3 लेग मेंटेन केले, की कंपनी काय म्हणते, चला तुम्ही 3 लोकांनी यशस्वी बनला, तुमच्या साईडला व्हॉल्यूम मेंटेन करा. तुम्हाला लेग मेंटेन करायला लागतो. येस, एक विशिष्ट लेगचा टर्नओव्हर पण मेंटेन करायला लागतो आणि डिफरन्स सुद्धा मेंटेन करायला लागतो. जिथे मग तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पदव्या दिल्या जातात, राईट. कुठे डायरेक्टर म्हटलं जातं, कुठे प्रेसिडेंट म्हटलं जातं, कुठे डायमंड म्हटलं जातं, क्राऊन वगैरे वगैरे, अशा वेगळ्या वेगळ्या पदव्या दिलेल्या आहेत. कशासाठी? की तुम्हाला हे लेग मेंटेन करता यावेत किंवा केले पाहिजेत म्हणून. सो लेग मेंटेनन्सचा इश्यू असतो, डिफरन्स मेंटेन करावा लागतो. इथे सुद्धा डेप्थ कटिंग आहे, इथे डेप्थ कटिंग आहे. ओके, म्हणजे एका विशिष्ट लेवलच्या खाली आता तुम्हाला अनलिमिटेड डेप्थ सांगितलं जातो, पण लक्षात घ्या, बारकाईने समजून घ्या. अनलिमिटेड डेप्थ सांगितलं जातो, पण अनलिमिटेड डेप्थ देत असताना त्याला बऱ्याच कंडिशन्स असतात. काय कंडिशन असतात? की तुम्ही 2 लेगला एवढा बिझनेस मेंटेन करायचा, डिफरन्स त्याच्यानंतर वेगळा मेंटेन करायचा. म्हणजे ही 2 लोक यशस्वी झालेत, यांच्या व्यतिरिक्त बाकीचे जे लेग्स आहेत त्याच्यामध्ये एक डिफरन्स मेंटेन झाला पाहिजे. मग तुम्हाला 2 डीप डाऊन, 4 डीप डाऊन, 5 डीप डाऊन, 7 डीप डाऊन, 10 डीप डाऊन असा इन्कम मिळेल. म्हणजेच काय, 2 लेग मेंटेन केले, मग 3 केले, मग 5 केले, मग 7 केले, 10 केले, 15 केले, असे प्रत्येक कंपनीमध्ये जनरेशनच्या वेगळ्या वेगळ्या कंडिशन असू शकतात. पण लक्षात घ्या, जेवढे जास्ती तुम्ही विड्थ कराल आणि त्यांना मेंटेन कराल, त्यावेळेलाच तुम्हाला डेप्थ मधलं इन्कम मिळतं. आणि हायेस्ट इन्कम घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप विड्थ करायला लागते. आणि 12व्या जनरेशनच्या खाली किंवा 12व्या डेप्थच्या खाली बहुतांश कंपनीमध्ये इन्कम मिळत नाही. मी जनरेशन प्लॅन स्पेसिफिक बोलतोय, लक्षात घ्या. हे सुरुवातीला कळत नाही. ज्या वेळेला तुम्ही 4-6 लोकांना चांगलं डायमंड किंवा क्राऊन किंवा व्हॉट एव्हर जे काही डिरेक्टर वगैरे बनवता, त्यावेळेला कळतं की आपल्याला एका लिमिट, आणि तुम्ही त्या कंपनीचं ब्रॉशर जरी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही एवढे लेग मेंटेन केले की 1 डेप, एवढे लेग मेंटेन केले की 2 डेप, एवढे लेग मेंटेन केले की 3 डेप, एवढे लेग मेंटेन केले की एवढे, अशा डेपला तुम्हाला इन्कम दिसतील प्लॅन मध्ये. अनलिमिटेड डेप्थ सांगितलं जातं, पण इथे डेप्थ कटिंग असतेच. जनरेशन प्लॅन मध्ये डेप्थ कटिंग असते. आजपर्यंत तरी मल्टिपल लेगची कंपनी आणि डेप्थ कटिंग नाहीये अशी आलेली नाहीये. मग ती एमवे असेल, मोदीकेअर असेल, हर्बल लाईफ असेल, वेस्टीज असेल, आयएमसी असेल, आरसीएम असेल, ह्या विविध कंपन्या घ्या तुम्ही, ज्या चांगल्या मार्केटमध्ये सुरू आहेत, ह्या सगळ्यांकडे डेप्थ कटिंग आहे. एक मॅच्युअर लीडर असेल, त्यांच्यासोबत जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून जर सांगितलं, त्यांचंच ब्रॉशर घेऊन त्यांना कॅल्क्युलेशन सांगा, राईट. आणि निश्चितच, आणि तुम्हाला नसेल कळलं तर आधी त्यांच्या कंपनीचा कुठला तरी व्हिडिओ बघा, युट्यूबवर भरपूर मटेरियल भेटेल. पण डेप्थ कटिंग असते हे 100% आहे, लक्षात घ्या. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट धोक्याची इथे काय माहितीये का गोष्ट, की परफॉर्मन्स बोनस असतो. आणि हा परफॉर्मन्स बोनस म्हणजे काय, डिफरन्शियल इन्कम आहे. म्हणजे तुमच्या आणि तुमच्या डाऊनलाईनच्या खाली, मी जनरेशन प्लॅन बद्दल, तुमच्या आणि तुमच्या डाऊनलाईनच्या दरम्यान जो काही पर्सेंटेजचा डिफरन्स असतो, मग सहसा एमवे मध्ये 21% आहे, वेस्टेज मध्ये 20%, मोदी केअर मध्ये मला वाटतं 22%, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचा आहे. आपण तो चार्ट पुढे बघणारच आहोत. लक्षात घ्या, तो परफॉर्मन्स बोनस लीडर लोकांना मिळत नाही. तो परफॉर्मन्स फक्त विशिष्ट लेवल पर्यंत एज तोर मिळतो. मग ते 1.5 लाखाचं टर्नओव्हर असेल, 3 लाखाचं टर्नओव्हर असेल किंवा 10 लाखाचं टर्नओव्हर असेल, ह्या दरम्यानच तुम्हाला तो मिळतो. एकदा तुम्ही त्या टर्नओव्हरच्या वर गेलात, किंवा मी असं म्हणेन की तुमची जी डिरेक्ट डाऊनलाईन आहेत त्यांच्या ग्रुपचा टर्नओव्हर जर हायेस्ट परफॉर्मन्स बोनस लेवल आला, तर तुम्हाला या दोन्ही मधला डिफरन्स झिरो होऊन जातो. आणि या डिफरन्स मधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. सो परफॉर्मन्स बोनस हा टेम्पररी असतो, हा आपल्याला लाईफ लॉंग कधी मिळत नाही. ही एक स्वरूपाची कॅशबॅक आहे, लक्षात घ्या. कारण तुम्हाला जर हा परफॉर्मन्स बोनस पाहिजे असेल तर नेहमी डिरेक्ट डाऊनलाईन्स अपॉइंट करत जावं लागेल, त्यांच्यावर काम करायचंय. आता जुन्या लोकांकडनं परफॉर्मन्स बोनस मिळत नाही, मग नवीन लोकांकडनं घ्यायचं असेल तर तुम्हाला नेहमी सक्रिय राहावं लागेल डिफरन्स ग्रुप मेंटेन करण्यासाठी. पण हा फार तुटपुंजा इन्कम असतो, हा याच्याकडे फार लीडर लोकांचं लक्ष जात नाही. पण हे लक्षात घ्या, कंपनी तर तिथे पैसे वाटतेय, पण लीडर लोकांना याचा हिस्सा मिळत नाही. कारण तुमच्या आणि तुमच्या डाऊनलाईन मध्ये जर डिफरन्स झिरो झाला तर तुम्हाला तिथलं उत्पन्न बंद झालेलं असतं. पण करोडोंचं टर्नओव्हर होऊ शकतो, कदाचित 2 कोटीचा, 5 कोटीचा, 50 कोटीचा, 500 कोटींचा टर्नओव्हर होऊ शकतो, पण तुम्हाला परफॉर्मन्स बोनसची दिमडी सुद्धा मिळत नाही, 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. नाव दुसरी गोष्ट, हे डिफिकल्ट असतं लेग मेंटेन करणं. लेगचा तारेवरची कसरत आहे, सारखं प्रत्येक महिन्याला
प्रत्येक महिन्याला विहीर खोदल्यासारखं आहे, लक्षात घ्या. ती लेग मेंटेन झालीच पाहिजे. कधी कधी असं होतं आपल्या डीप डाऊनलाईन मध्ये कोणीतरी कुठल्या तरी कंपनी निघून जातो, धपकीने तिथल्या लाखाचा बिझनेस कमी होतो आणि आपल्या बरोबर असलेला व्यक्ती हा डिरेक्टर असतो किंवा डायमंड असतो, जे काही एक्सवायझेड नाव असेल, प्रेसिडेंट असतो, आणि तो लगेच तो सायकोलॉजिकली तरी डायरेक्टर आहे, पण टर्नर वाईज गेला, घुसला खाली. मग आपल्याला परत तिथे जाऊन धाव करून काम करायला लागतं. मग कधी इकडची डाऊनलाईन मेंटेन करा, कधी इकडची डाऊनलाईन मेंटेन करा, कधी मधली मेंटेन करा, कधी पलीकडची मेंटेन करा. याच्यामध्येच कसरत होऊन जाते. आपला चेक लॉंग टर्मचा डेव्हलप व्हायला डिफिकल्टी होतात. इथे विड जेवढी जास्ती आपण बनवू तेवढा मोठा इन्कम मिळू शकतो, अदरवाईज नाही. पण येस, एक चांगली गोष्ट जनरेशन प्लॅनची काय, कॉन्स्टंट आणि लॉंग टर्म आहे. येस, इथे धोका काही नाहीये, कारण कंपनीने टर्नओव्हर काढून ठेवलं असतं. आपल्या बिझनेस सॉल्यूमच्या किती टक्के पैसे वाटायचे लोकांना हे फिक्स असतं. इथे कॅरी फॉरवर्ड नसते. दर महिन्याला हिशोब करून, येस, दर महिन्याला नवीन जो बिझनेस होतो त्याच्यावरतीच कंपनी इन्कम वाटते. मग तो अक्युमुलेटेड प्लॅन जरी असला तरी सुद्धा इथे कंपनी काय करते, लक्षात घ्या, दर महिन्याला जो बिझनेस होतो त्याच्या टर्नचा एक हिस्सा कंपनी तुमच्या आमच्यामध्ये वाटत असते. कुठली जनरेशन प्लॅनची कंपनी. इथे धोका नसतो कंपनीच्या प्लॅनला, फक्त कंपनी चांगली पाहिजे, स्टेबल पाहिजे. पण याच्यात काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत जे मी तुम्हाला पुढे कंपॅरिझन कंपनीच्या नावानिशी करून दाखवणार आहे. जस्ट स्टे ट्यून. आता लक्षात घ्या, तत्काळ उत्पन्न, बऱ्याच लोकांनी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जनरेशन प्लॅन मध्ये काम केलं असेल आणि थकले, मग गेले बायनरीकडे. चला, दगडापेक्षा वीट मऊ, पण लागली तर डोकंच फुटणार, लक्षात घ्या. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक जातात. इथे 2 लेग असतात, पण असंही लक्षात घ्या, जगभरामध्ये ना मल्टिपल लेगच्या कंपन्या सुद्धा अशा आहेत की ज्या बायनरीमध्ये पैसे वाटतात. परत एकदा सांगतोय, जनरेशन किंवा बायनरी हे कुठल्याही फक्त लेग मेंटेन वरनं होत नाही. ओके, जनरेशन प्लॅनच्या कंपन्या सुद्धा अशा ज्या फक्त 2 लेग मध्ये काम करतात. येस, 2 लेग मध्ये काम करतात, म्हणजे लेगमुळे बायनरी किंवा जनरेशन होत नाही, तर त्याचे फीचर जे असतं डिस्ट्रीब्युशनचं त्याच्यावर नव्हतं. राईट. आता आपण बघूया 2 लेगच्या मेजॉरिटी 95% कंपनी ह्या 2 लेग मध्ये बायनरीचं काम करतात, किंवा इथे मॅचिंग वर इन्कम असतो. येस, ऑफकोर्स जनरेशन प्लॅन मध्ये मॅचिंग वर नसतो, टर्नओव्हर वरती गेम असतो. राईट. तिथे आपल्याला काही ना काही मेंटेन करावा लागतो बिझनेस, मॅचिंग नसलं तरी मेंटेन करावा लागतो. आता बायनरी मध्ये मॅचिंग माहिती, आपल्याला ए साइड बी साइड मॅच करून इन्कम मिळतो. इथे डेप्थ कटिंग आहे, कारण इथे एका आयडीवर कॅपिंग असतं. मग ते 2 लाख आठवडा असो किंवा 20,000 आठवडा असो किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, आज चांगल्या कंपन्या ज्या काही मार्केटमध्ये सुरू आहेत किंवा जगभरामध्ये सुरू आहेत, तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक बायनरी प्लॅनच्या कंपनीमध्ये कॅपिंग असतं. आणि याला छेद देण्यासाठी, याला काय म्हणतो आपण, याला मार देण्यासाठी कंपनीने काय केलं, बायनरी प्लॅन बरोबर जनरेशन प्लॅन पाठीमागे जोडून टाकला. आता जनरेशन प्लॅनच्या डिफिकल्टी काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. मग इथे कधीही लोक जनरेशन प्लॅनवर फोकस करतात जिथे रिपर्चेस साठी जनरेशन प्लॅन असतो, बायनरी जॉईनिंग साठी. मग त्यामध्ये जॉईनिंग बायनरी आणि रिपर्चेस मध्ये जनरेशन प्लॅन. जनरेशन प्लॅनचा आपण ड्रॉबॅक आता बघितला आणि मी पुढे विस्तृत सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण लक्षात घ्या, बायनरीचा बिझनेस जो आहे ना, हा तुम्हाला एका सीमेपर्यंतच मिळतो, एका लेवल पर्यंतच मिळतो. इथे डेप्थ कटिंग आहे, याचा अर्थ कॅपिंग आहे, लक्षात घ्या. एका आयडी वरती कॅपिंग आहे. मग मल्टिपल आयडीज काढले जातात, मल्टिपल आयडी काढले जातात तरी मल्टिपल इफेक्ट घेतला जातो, पण हे कंपनीसाठी धोक्याचं ठरतं. लक्षात घ्या, इथे पॅकेज सिस्टीम असते. कुठलं तरी एक पॅकेज 1000, 2000, 5000, 10,000चं पॅकेज बनवलं जातं आणि फिक्स पेअर इन्कम असते. ए साइडला एक पॅकेज गेलं, बी साइडला एक पॅकेज गेलं, फिक्स्ड इन्कम दिला जातो. किंवा फिक्स्ड पॅकेज नसेल तर तिथे फिक्स पर्सेंटेज ऑफ बायनरी असते, की डाव्या बाजूला टर्नर, उजव्या बाजूला टर्नर, तर पर्सेंटेज बायनरी असते, पर्सेंटेज बायनरी असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे धोका काय असतो, पॉवर लेग कॅरी फॉरवर्ड असते, पॉवर लेग कॅरी फॉरवर्ड असते. आणि म्हणूनच प्लॅन डिफिकल्ट असतो सर्व्हाइव्ह व्हायला. येस, इथे प्लॅन डिफिकल्ट जातो. 2-2 वर्षानंतर कंपनीला अपडेट करावं लागतं आपलं पॅकेज, कारण तिथे हिट रेशो वाढत जातो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आयडी ट्रान्सफरचा इश्यू या कंपन्यांमध्ये फार असतो. पॉवरले कॅरी फॉरवर्ड असतो आणि आयडी ट्रान्सफर करून दिला जातो. म्हणजे काय होतं लक्षात घ्या, कुणाला तरी तुमच्या डोक्यावर आणून बसवलं जातं, तुमच्या वरचा आयडी दिला जातो. कंपनीने पण असे काही आयडी काढून ठेवले असतात लीडर लोकांना देण्यासाठी. म्हणजे एका साईडला रेडीमेड बिझनेस झालेला आहे आणि वरचा आयडी ट्रान्सफर केला की दुसऱ्या साईडला फक्त काम करायचं. म्हणजे निम्म्या कामावरती तो व्यक्ती पूर्ण पैसे घेऊन जातो आणि मग कंपनीच्या कंट्रोलमध्ये हिट राहत नाहीत. मग 1000 रुपयाची बायनरी असेल तर 5-5, 6-6, 7-7 हिट बसतात. आपल्या पुण्या मुंबईच्या कंपन्या तुम्ही बघितल्या असतील, 4000ला आधी 1000 रुपये बायनरी दिली, काही दिवसानंतर मध्ये 5000ला 1000 बायनरी, मग 5500ला 1000 बायनरी, मग 6500ला 1000 बायनरी असं. आणि काय असतं, वरती लीडर लोकांचं थोडं इन्कम सेट झालं असतं, लीडर्स ह्याच्यावर काही बोलू शकत नाही. आणि समजा एखाद्याला डेप्थ मध्ये जाऊन काम करायची इच्छा असेल तर तो व्यक्ती काय करतो, मग सगळं गबाळ घेतो आपल्या टीमचं, दुसऱ्या कंपनीमध्ये जातो जिथे 4000ला बायनरी नवीन कंपनी असते. आणि नवीन कंपनी सुरुवातीला देते, ती कंपनी 2 वर्षांनी तेच करणार आहे. मग आपण काय करतो,
सारखं इकडनं उचल तिकडे जा, तिकडनं उचल इकडे जा, असं मेजॉरिटी बायनरी. आणि मग आपण दोष काय देतो की कंपनी चांगली टिकत नाही. अहो, कंपनी लीडर लोक पण आपण टिकून देत नाही ना. आपण कंपनीला अपडेशन्स करू देत नाही, आपण कंपनीला जगू देत नाही. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो. सगळ्याच ठिकाणी लीडर लोकांचा प्रॉब्लेम असा असतो असंही नाहीये. काही ठिकाणी ऑफकोर्स मॅनेजमेंटचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. आता लक्षात घ्या, इथे इन्स्टंट इन्कम असतो पण हा लॉंग टर्मचा इन्कम नाहीये. हे लीडर लोकांनाही माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे प्राइस प्रोडक्टची अवास्तव असते, पॅकेजची कॉस्ट अवास्तव असते. मग त्या प्रोडक्ट मध्ये काय आहे हे बघू नका म्हणतात आणि फक्त पॅकेज प्रमोट करा, अपॉर्च्युनिटी प्रमोट करा म्हणून सांगितलं जातं. आणि बायनरीच्या फंड्यामध्ये फक्त मोटिवेशनवर धंदा होतो. हॉल भरला तर. आता ज्या कंपन्यांचा लॉकडाऊन मध्ये मोटिवेशन मध्ये धंदा होत होता, आता मागच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही बघाल धपकीने धंदा खाली आला असेल. आणि आपल्या सारख्या जनरेशन प्लॅन मध्ये काम करणाऱ्या कंपन्या रिपर्चेसमुळे, कारण प्लॅनच बेसिकली परचेस आहे, रिपर्चेसची संकल्पनाच नसते, प्लॅनच बेसिकली परचेसचा असल्यामुळे किंवा कन्सिस्टन्सी ऑफर्स असल्यामुळे कंपनीचा बिझनेस व्हॉल्यूम कन्झ्युमर ओरिएंटेड असल्यामुळे स्टेबल राहतो. ही बायनरी प्लॅनची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की स्टेबल होत नाही किंवा राहत नाही. आता लक्षात घ्या, ओके लाईफ केअर काय आहे. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, ओके लाईफ केअर बेसिकली जनरेशन प्लॅन आणि बायनरीच्या कॉम्बिनेशन मध्ये चालतो. म्हणजे फीचर्स जे चांगले आहेत, जनरेशन प्लॅन मध्ये स्टेबिलिटी ते फीचर आपण उचललंय, आणि बायनरी मध्ये 2 लेग्स आणि मॅचिंग इन्कम हे 2 जे चांगले फीचर्स आहेत ते आपण उचललेत. पण इथे आपण काय केलं लक्षात घ्या, फक्त 2 लेग मेंटेन करायचे, पण प्युअर हायब्रिड प्लॅन म्हणू शकतो तुम्ही. जनरेशन प्लस बायनरीचं कॉम्बिनेशन हायब्रिड प्लॅन म्हणू शकतो आपण. इथे मॅचिंग वर इन्कम दिलं जातं पण टर्नओव्हर वर दिलं जातं. इथे पेअर इन्कम टर्नओव्हर वर मिळतो, तुम्हाला फिक्स पर्सेंटेज नाहीये किंवा फिक्स पॅकेजची बायनरी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, डेप्थ कटिंग नाही. आपला टर्नओव्हर वरती गेम आहे. लक्षात घ्या, लेफ्टला टर्नओव्हर आणि राईटला टर्नओव्हर हा मॅच केला की त्याच्यातनं उत्पन्न दिलं जातं, पण पर्सेंटेज फिक्स नाही. टर्नओव्हर वरती कसं इन्कम डिस्ट्रीब्युट होतं मी ते पुढे बोलणार आहे तुम्हाला स्लाइडवर. आता इथे डेप्थ कटिंग नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बायनरी प्लॅन मध्ये कॅपिंग असतं आणि जनरेशन प्लॅन मध्ये सुद्धा डेप्थ कटिंग असतं. 10व्या 12व्या 15व्या पण आता हल्ली कोण देत नाहीये. 12व्या लेवल पर्यंत मेजॉरिटी बघितलं गेलेलं आहे. पण ओके लाईफ केअरचा प्लॅन अनलिमिटेड डेप्थ, अनलिमिटेड डेप्थ. राईटला जेवढा पण टर्नर होतोय, लेफ्टला जेवढा पण टर्न होतोय, सगळा एक न एक पैशाचा टर्नर मॅच होणारे. लक्षात घ्या, इथे कंपनीने कुठलीही रेकग्निशन लेवल ठेवलेली नाहीये. तुम्ही डायमंड झाला, तुम्ही क्राऊन झाला, तुम्ही डायरेक्टर झाला, तुम्ही प्रेसिडेंट झाला, असल्या भूलथापांमध्ये कंपनीचा विश्वास नाही. कंपनी म्हणते प्युअर बिझनेस करा आणि पैसे कमवा, प्युअर बिझनेस करा आणि पैसे कमवा. त्यामुळेच कंपनी कार फंड, हाऊस फंडचा सुद्धा पैसा होल्ड करत नाही. कंपनीने टार्गेट ट्रॅव्हल फंड वगैरे असं ठेवलेलं नाही. कंपनी टार्गेट्स वरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जाते, तुमच्या इन्कमचा पार्ट नसतो. बऱ्याच कंपन्यांमध्ये ट्रॅव्हल फंड बाजूला काढून ठेवला जातो, कंपनी वर्षभर वापरते किंवा 6 महिने वापरते आणि त्या पैशातून तुम्हाला फॉरेनला घेऊन जाते. ओके लाईफ केअर मध्ये ट्रॅव्हलिंग फंड नाही, कंपनी तुम्हाला टार्गेट वरती फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जाते. एज्युकेशन सिस्टीम, एडीपी आणि एलडीपी, अचिव्हर डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे कंपनी टार्गेट्स वरती तुम्हाला फ्री एज्युकेशन देते. लक्षात घ्या, फ्री बेसिक लेवलचं जे एज्युकेशन पाहिजे ते फ्री मिळते आपल्याला, प्लस अपलाईनचा सपोर्ट असतो. आता मी त्याच्यात विस्तृत जाणार नाही, मी स्पेसिफिकली आज प्लॅन वरती बोलतोय. डेप्थ कटिंग नाहीये. म्हणजे बघा, बायनरी प्लॅन मध्ये काय होतं, पॉवर लेग मध्ये बिझनेस असला की माणूस तिकडे बघत नाही, मग फक्त विकरवर खेळतो. आणि विकरवर खेळत असताना म्हणजेच काम करत असताना एखाद्या वेळेस विकर झाले की मग इकडचं सोडून परत तिकडे जातो. हा त्याचा डॉजिंग चालू असतो, डॉजिंग चालू असतं. काही वेळेला असं होतं की पॉवर लेग मध्ये अनलिमिटेड डेप्थ इन्कम न मिळाल्यामुळे खाली एक डायमंड जरी आपल्याला सापडला, एक तगडा माणूस आपल्या नेटवर्क मधला आपली मदत मागतोय, आपण नाही करत का? कारण कंपनीचा प्लॅन मर्यादा ठेवतो की तुम्ही खाली जाऊन काम करू नका. कंपनीची इच्छा असते, तुमची पण इच्छा असते, पण प्लॅन तुम्हाला काम करू देत नाही. कारण पॉवर लेग मधनं तुम्हाला एक विशिष्टच इन्कम मिळत असतो आणि नेहमी विकरलाच आपण काम करत असतो. माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि मग बऱ्याच वेळेला चांगले चांगले नेटवर्क्स मधली लीडर्स हे पॉवर लेग मधनं निघून जातात काही वेळेला सपोर्ट न मिळाला तर. मग तू सपोर्ट करायचा का मी सपोर्ट करायचा, याच्यामध्ये लोकांमध्ये वाद होत जातो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, पॉवर लेग मध्ये आयडी जेव्हा वर दिले जातात त्यावेळेला बऱ्याचशा टीम तुटतात. आम्ही 3 वर्षापासून काम करतोय, कालचा माणूस आला, हेलिकॉप्टर लँडिंग झालं आणि वरती दिलं. तसं ओके लाईफ केअर मध्ये हेलिकॉप्टर लँडिंग होत नाही. आयडी ट्रान्सफर झाला तर कंपनीने 1 कोटीचं बक्षीस जाहीर केले. लक्षात घ्या, 1 कोटीचं बक्षीस जाहीर केले की तुम्ही आयडी ट्रान्सफर झाला असं आम्हाला सिद्ध करून द्या. चला, कॅपिंग नाहीये, डेप्थ कटिंग नाहीये, आयडी ट्रान्सफर होत नाही. आयडी ट्रान्सफर होत नाही. एका पॅन कार्डला एकच आयडी, मल्टिपल आयडीज नाही. 1 पॅन कार्ड 1 आयडी. यस, फॅमिली मधले तुमचे इतर पॅन कार्ड असतील तर तुम्ही करू शकता, बट 1 पॅन कार्ड 1 आयडी आहे. पहिल्या इन्कम पासून, बेसिक इन्कम पासून
कंपनी टर्नओव्हर वरून पैसे वाटते. लक्षात घ्या, इथे कॅरी फॉरवर्ड नाहीये, अक्युमुलेटेड सुद्धा नाहीये, बायनरी सारखं कॅरी फॉरवर्ड नाहीये. 2 लेग असला तरी फीचर समजून घ्या, जनरेशन प्लॅन वाला आहे. नवीन येणाऱ्या बिझनेसवर, दर महिन्याला येणाऱ्या बिझनेसवरतीच कंपनी काय करते, पैसे वाटते. लक्षात घ्या. येस, दर महिन्याला येणाऱ्या टर्नओव्हरनं कंपनी पैसे वाटते. व्हेरी इझी टू एक्सप्लेन, सिम्पल आहे. बघा, 2 फंडे प्लॅनचे कसे आहेत. 2,500 बीवी राईटला आणि लेफ्टला मॅच करा, 2 इन्कम मिळतात. किती सिंपल आहे. 2,500 बीवी राईटला आणि लेफ्टला मॅच करा, तुम्हाला 2 इन्कम मिळतात. पहिलं इन्कम मिळतं तुरंत आणि दुसऱ्या 2,500चं इन्कम मिळतं तिसऱ्या महिन्याच्या नंतर. 3 महिने मेंटेन केला की तुम्हाला दुसरा इन्कम मिळून जातो. बघा, मी डीप मध्ये जात नाही, सिंपल किती समजायला लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचे जे 3 इन्कम आहेत, ओके, ते 3 इन्कम मध्ये 50,000चं टार्गेट आहे आपल्याला, की तुम्ही डावीकडे 50,000 बिझनेस वॉल्यूम करा, उजवीकडे 50,000 बिझनेस वॉल्यूम करा. आणि एवढं केलं की तुम्हाला पुढची 3 प्रकारची उत्पन्न मिळतात. आणि याच्यामध्ये एक उत्पन्न लगेच मिळतं तुम्हाला आणि एक उत्पन्न 3 महिने मेंटेन केलं की मिळतं, ज्याला मी कार फंड म्हणतो. 6 महिने मेंटेन केलं की तेवढंच उत्पन्न, सॉरी, टर्नओव्हर, की तुम्हाला हाऊस फंड मिळतो. लक्षात घ्या, रिटेल प्रॉफिट मी सोडलाय. 5 प्रकारची उत्पन्न बघा कशी आहेत टीम वरची. पहिले 2 इन्कम 2,500चं मॅचिंग आणि हा टर्नओव्हरचा इन्कम आहे, पेअर इन्कम नाही. टर्नओव्हर वरून पेअरची व्हॅल्यू दर महिन्याला काढली जाते. राईट, इथं फिक्स पेअर व्हॅल्यू नाहीये, कंपनीचा कॅरी फॉरवर्ड नाहीये, त्यामुळे धोका प्लॅनला नाही. जेवढे पैसे वाटायचे बाजूला काढून ठेवले तेवढे वाटले जातात. विषय क्लिअर आहे. कंपनीला रोज कळतं आपण 2 रुपये प्रॉफिट मध्ये की लॉस मध्ये. लक्षात घ्या, गांभीर्याने याचा विचार झाला पाहिजे, कारण आपण स्टेबिलिटीचा विचार करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, एक फ्लॅगशिप इन्कम दिलाय की जो तुमच्या डिरेक्ट डाउनलाईनच्या टर्नओव्हर वरती तुम्हाला मिळणार आहे. सॉरी, टर्नओव्हर नाही, त्यांच्या इन्कम वर 10% मिळणार आहे. नाउ विल कम बॅक टू द प्लॅन. म्हणजे एवढा सिंपल प्लॅन आहे. प्लॅन इझी टू एक्सप्लेन आहे. आयडी ट्रान्सफर होत नाही, इन्स्टंट इन्कम सुद्धा मिळतं आणि लॉंग टर्मचा सुद्धा मिळतो. येस, इन्स्टंट इन्कम मिळतो आणि लॉंग टर्मचा सुद्धा मिळतो. लक्षात घ्या, आता तुमच्याकडे येणारी जी मंडळी आहेत ना, ही वेगळ्या वेगळ्या मानसिकतेची असतील. म्हणजे सगळ्यांना सांगायचं असतं का? अजिबात नाही. कस्टमरला सांगताना तुम्ही काय सांगाल? अफोर्डेबल प्राइस रेंज आहे, संपला विषय. रोहतकला ऑफिस आहे, गोडाऊन आमचं आहे, प्रोफाईल स्ट्रॉंग आहे, काय गरज आहे? प्रोडक्ट वापरून बघ, नाही आवडला 30 दिवसामध्ये कंपनी परत घेते किंवा एक्सचेंज करते प्रोडक्ट. राईट, अनयूज प्रोडक्ट असेल तर तुम्ही एक्सचेंज करू शकता. वापरलाय प्रोडक्ट, नाही आवडला परत करा. बायबॅक गॅरंटी आहे. लक्षात घ्या, कारण आयडीएससीच्या रूल प्रमाणे किंवा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन प्रमाणे, सॉरी, आयडीएससीचा रूल नाही, आयडीएससीच्या रेकमेंडेशन प्रमाणे किंवा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन प्रमाणे 30 दिवसाचा कूल ऑफ पिरियड द्यावा लागतो. जसा इन्शुरन्स मध्ये पण असतो, राईट, शॉपिंग मॉल मध्ये पण असतो, तसंच आपल्याकडे सुद्धा आहे. सो कस्टमरला एवढंच सांगायचं. डिस्ट्रीब्युटर जो आहे, डिस्ट्रीब्युटर मी कुणाला म्हणतो की जो रिटेल प्रॉफिट कमवण्यासाठी आलाय, ज्याचं फार मोठं विजन नाहीये, टीम बिम बिल्ड करायची नाहीये, फार लाखोंचं उत्पन्न किंवा जनरेशन उत्पन्न कमवायचं नाहीये, मी अशा लोकांना म्हणतो डिस्ट्रीब्युटर, जे फक्त रिटेल मार्जिनसाठी आणलेत. त्यांना वरची गोष्ट सांगायची कस्टमरची, प्लस इझिली मार्केटेबल प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे असे दुनियाचा मोठा तुरमखान काहीतरी प्रोडक्ट असा आहे, अफलातून काहीतरी आहे, 500 हजारांवर चालते, 2,000 हजारांवर चालते आणि अगदी एड्स पासून अगदी सर्दी खोकल्यापर्यंत चालते. असलं सांगायची आवश्यकता नाहीये. बाबा, तुझ्याकडनं मार्केट सहज होऊ शकतील, तुझ्या आजूबाजूला तू सहज विकू शकशील. बिना प्रोडक्ट नॉलेजचं प्रोडक्ट विकू शकलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड गुड मार्केटेबल प्रोडक्ट. तुम्हाला फार एज्युकेशन घेऊन सांगावं लागलं पाहिजे. आपल्याकडे एफएमसीची अशी रेंज आहे, नाही जरी फूड सप्लिमेंट बघितलं आपण, एफएमसीची अशी रेंज आहे की तुम्ही सहज मार्केट करू शकता. इव्हन फूड सप्लिमेंट मध्ये असं लक्षात घ्या की फूड सप्लिमेंट चित्र बघून प्रोडक्ट देऊन टाका, संपला विषय. हार्टचं चित्र बघितलं हार्टला देऊन टाका, लिव्हरचं चित्र बघितलं लिव्हरला द्या, किडनीचं चित्र बघितलं किडनीला देऊन टाका प्रोडक्ट. ह्या प्लॅनचाच पार्ट आहे, लक्षात घ्या. सो डिस्ट्रीब्युटरला आपण एवढंच सांगणार आहोत. लीडर जे आहेत ना, ज्यांना आपण सांगणार आहोत की इझी पर्चेसिंग आहे, अनलिमिटेड इन्कम आहे, 2च लेगचं जनरेशन प्लॅन आहे. आता काही मंडळी तुम्हाला सापडते ज्यांनी ऑलरेडी जनरेशन मध्ये काम केले आणि बायनरी मध्ये पण काम केले, त्यांना अट्रॅक्ट करतो प्लॅन. सो लीडर लोकांना बेसिकली 2 लेगचा प्लॅन आहे आणि अनलिमिटेड इन्कम आहे. इथे तुम्ही क्लोजिंग करू शकता. आणि जो बिझनेस बिल्डर आहे, जो विजन घेऊन आलाय, ज्याला जनरेशन टू जनरेशनचं इन्कम ट्रान्सफर करायचंय, ह्या व्यक्तीला आपण काय सांगणार आहे? लिडरशिप मधल्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहोत. विजन काय सांगतो लक्षात घ्या, प्रोडक्ट्स बद्दल सांगतोय, रिसर्च डेव्हलपमेंट बद्दल सांगतोय, अफोर्डेबल प्राइसिंग बद्दल सांगतोय आणि प्लॅनची डेप्थ सांगणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगणार आहात की ही पहिली कंपनी आहे जी इंग्लंडमध्ये निघाली आता. येस, ऑलरेडी 13 मेला कंपनीने लायसन काढलेलं आहे इंग्लंड मधलं. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इंग्लंडमध्ये लायसन काढलंय. ही पहिली कंपनी जी भारताच्या बाहेर डायरेक्ट युरोप खंडामध्ये चालली आहे. स्वतःचं ऑफिस, स्वतःचे गोडाऊन, स्वतःची ट्रेनिंग सिस्टीम पहिल्या दिवसापासून आहे आणि मार्केटचे प्रोडक्ट आपण टार्गेट करतो. हे विजन तुम्ही लीडर लोकांचं क्लिअर करणार आहात. नाव एक बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया. मी काही कंपॅरिझन तुम्हाला करून दाखवणार आहे. वेस्टिज, आयएमसी, आरसीएम, मोदी केअर आणि ओके लाईफ केअर. त्याच्या अगोदर बेसिक कन्सेप्ट जी सगळ्यांना माहिती असते, मेजरली आपण लीडर्स आहोत आज या सेशन मध्ये, किंवा नवीन असलं तर आपल्याला ही माहिती करून घ्या. एमआरपी ज्या भावात आपण प्रोडक्ट विकतो, डिस्ट्रीब्युटर प्राइस ज्या भावात आपल्याला कंपनी प्रोडक्ट देते. मी ते 100 मुद्दाम पकडून चालू समजायला सोपं जावं.
तुम्हाला ओके लाईफ केअर जे बिल करते ते 150 रुपयाचं करते किंवा कुठली, सॉरी, 100 रुपयाचं करते, किंवा कुठलीही कंपनी बेसिकली अशा पद्धतीने ऑपरेट करते. एमआरपी कस्टमरसाठी, डिस्ट्रीब्युटरसाठी डिस्ट्रीब्युटर प्राइस म्हणजे 100 फॉर एक्झाम्पल, त्याच्यावरती काही बिझनेस व्हॉल्यूम कंपनी वाटते. बिझनेस व्हॉल्यूम ही अशी रक्कम कंपनीने बाजूला काढलेली असते जी त्यांना माहिती आहे की आपल्या लीडर लोकांमध्ये किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये डिरेक्ट सेलर्स जे काम करतायत यांच्यामध्ये कमिशन स्वरूपात वाटायचंय. हे कशावर ठरतं? डीपी वर ठरत नाही, ते बिझनेस व्हॉल्यूमवर ठरतं. सो पुढच्या स्लाइडसाठी हा तक्ता आपल्याला फार इम्पॉर्टंट लक्षात घ्या. सो बिझनेस व्हॉल्यूम, हायएस्ट इन्कम किती वाटायचा हा बिझनेस व्हॉल्यूमवर ठरतो, डीपी वर ठरत नाही. दुसरी गोष्ट, डिस्ट्रीब्युशन किती करते कंपनी, म्हणजे वाटण्यासाठी जे 50 बीवी बाजूला काढले त्याच्या किती टक्के कंपनी पैसे वाटते. जसं इथे ओके लाईफ केअर 77.5% कंपनी वाटते. आता कोरोना रिलीफ फंड आहे जो 10% तो मी इथे धरलेला नाही, कारण ते होईल रक्कम मग 87.5%, राईट, डिस्ट्रीब्युशन करते. म्हणजे बिझनेस व्हॉल्यूमच्या किती टक्के कंपनी पैसे वाटते, आपली असेल किंवा कुठलीही कंपनी असेल, हे लक्षात घ्या. म्हणजेच लक्षात घ्या की 100 रुपयाचं प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये आम्ही सेल करतो किंवा घेतो, त्यावेळेला कंपनीने बाजूला पैसे किती काढून ठेवले डिस्ट्रीब्युशनसाठी? 38 रुपये 75 पैसे. जर 50 बिझनेस व्हॉल्यूम असेल तर प्रत्येक प्रोडक्टला हे चेंज होणार आहे, व्हॅरी होणार आहे. आता पुढच्या तक्त्याकडे जाऊया. हे तुम्हाला समजलंय असं मी गृहीत धरतो. आता 10 मिनिटं फक्त मी या स्लाइडवर बोलणार आहे. दिस इज द फायनल स्लाइड आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड. आता समजून घ्या, इथे टॉपच्या ज्या चांगल्या कंपनीज आहेत, मी इथे अँबेचं नाव किंवा हर्बल लाईफचं नाव मुद्दाम घेतलेलं नाहीये. आपण इंडियन मधल्या कंपनी, भारतीय कंपन्या ज्या यशस्वी आहेत चांगल्या रीतीने, ज्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये जम बसवले असं म्हणू, म्हणजे यांनी किती विदेशी कंपन्यांना सुद्धा नाकेनऊ केलेलं आहे. येस, आणि म्हणून मी यांचं कंपॅरिझन घेतलंय. त्यामुळे विदेशी कंपन्या मी थोड्याशा बाजूला ठेवल्यात. फंडा तुम्हाला जर कळला, आज हे जर 4 कंपन्यांचा फंडा तुम्हाला कळला, तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं पोस्टमॉर्टम करू शकाल. बायनरीचं तर ऑलरेडी कराल, कारण कॅपिंग आहे म्हटलं की विषय क्लिअर होतो. आता जिथे बायनरी प्लस जनरेशन प्लॅन जोडला जातो, बऱ्याच वेळेला वेस्टीजचा प्लॅन कॉपी केला किंवा एक्सवायझेड कंपनी कोणतरी कॉपी करतं आणि बायनरीला जोडतं. मग आता मी तेच पोस्टमॉर्टम करणार आहे. आता समजून घ्या, वेस्टीज, आरसीएम, आयएमसी, मोदी केअर, ओके लाईफ केअर यांचं आपण कंपॅरिझन करतोय. बिझनेस व्हॉल्यूम यांच्याकडे किती आहे, राईट. बिझनेस व्हॉल्यूम लक्षात घ्या, वेस्टीज 50% देते सगळ्या प्रोडक्टला, आरसीएम 60% देते, आयएमसी 40% देते, मोदी केअर 50% देते, ओके लाईफ केअरचं 25% पासून 50 पर्यंत आहे, 50% आहे. सो मी याचा ऍव्हरेज जरी 37 निघत असलं तरी मी 35 पकडून चाललोय आता. ओके, आता याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमचा बिझनेस व्हॉल्यूम किंवा तुम्ही ज्या वेळेला बिझनेस कराल त्यावेळेला परचेस बीवी बघायचा असतो. जर एखाद्या व्यक्तीने कन्सिस्टन्सी ऑफर जर घेतली, तर या कन्सिस्टन्सी ऑफर मध्ये 2,500च्या प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही नुसती टूथपेस्ट, शॅम्पू, राईस ब्रँड ऑइल किंवा चहा पूड हे घेणार नाही. तुम्ही कदाचित एखादा आयुर्वेदिक प्रोडक्ट घ्याल, त्याच्यानंतर कदाचित एखादं फूड सप्लिमेंट घ्याल, जेणेकरून तुमचा हेल्थवरती लक्ष आहे, हे तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी करता. आता समजून घ्या, जर सगळ्या प्रोडक्टची प्राइस एकत्र केली डीपी आणि सगळ्या प्रोडक्टची बीवी एकत्र केले, तर सर्वसाधारण हा कुठे जातो? ऍव्हरेज 35 कडे जातो. आता बिझनेस व्हॉल्यूम हे 50 मुद्दाम घेतलेले नाही. काही लोक म्हणतील नाही तुम्ही हायएस्ट दाखवताय. नको, मी ऍव्हरेजचा दाखवतोय 35. आता लक्षात घ्या, तर तुम्ही म्हणा 25 दाखवा. अहो म्हणजे याचा अर्थ हेड सप्लिमेंट आपल्या कंपनीचे सेल होत नाहीत का? येस होत आहेत, तुमचे आमचे सुद्धा होते. आज आपण पंचतुलसी वापरतोय, i3 वापरतोय, ओके फिटनेस वापरतोय, ब्रेन फ्यूल मुलांसाठी आपण वापरतोय, याचा अर्थ सेल होतोय. सो 35 आपण घेतलाय. आता किती डिस्ट्रीब्युशन करते कंपनी? लक्षात, डिस्ट्रीब्युशन म्हणजे 50 बीवी वरून किती डिस्ट्रीब्युशन टक्केवारीमध्ये, राईट. आता लक्षात घ्या, 60% वाटले जातं वेस्टेज मध्ये, आरसीए मध्ये 45, आयएमसी 72, मोदी केअर 62 आणि आपण वाटतोय बीवीच्या किती? 77.5%. आता वाटताना काय वाटतं की आपलं कदाचित कमी ऍव्हरेज येणार आहे. पण लक्षात घ्या, पुढे जाऊया. डिफरन्शियल प्लॅन. डिफरन्शियल प्लॅन म्हणजे काय? तुमच्या आणि तुमच्या डाउनलाईन मध्ये जो डिफरन्स असतो बिझनेसचा, याच्यावर कंपनी परफॉर्मन्स बोनस देते. तो वेस्टेज मध्ये 20% आहे, आरसीएम 32%, आयएमसी मध्ये 50% आहे, मोदी केअर मध्ये 22%, कारण मोदी केअर नंतर प्लॅन अपडेट केला, वेस्टेजला कॉपी केलं, तेव्हा 2% जास्त ठेवले. गुड, चांगली गोष्ट आहे, लोकांचा फायदा केला. ओके लाईफ केअरने डिफरन्शियल प्लॅन मध्ये इन्कमच दिलेलं नाहीये, 0 आहे. म्हणजे जो व्यक्ती टर्नओव्हर 1.5 लाख केल्यानंतर जे लिडरशिपचं इन्कम घेतो, वेस्टेज मध्ये असेल, आरसीएम असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आपल्याला लीडर लोकांना जे इन्कम मिळतं ते किती मिळतं? मग डिफरन्शियल प्लॅन हा खालच्या म्हणजे लक्षात घ्या, नवीन आलेल्या म्हणून आपण, सॉरी, नवीन आलेल्या लोकांना डिफरन्शियलचा इन्कम मिळत असतो आणि लीडर लोकांना फक्त वरचा इन्कम मिळतो डिफरन्शियलच्या वरती. आता समजून घ्या, लीडरचा इन्कम वेस्टेज मध्ये फक्त 40% आहे, आरसीएम मध्ये फक्त 13% आहे, आयएमसी मध्ये 22%, मोदी केअर मध्ये 40% आणि ओके लाईफ केअर मध्ये आम्ही सगळ्यांनाच लीडर केले, कारण सगळ्यांना टर्नओव्हरचा इन्कम आम्ही पहिला बिझनेस पासून देतोय, म्हणजे ऍक्टिव्ह बोनस पासून देतोय. जर तुम्ही वेस्टेज, आयएमसी, आरसीएम करताय, तर तुम्ही एका विशिष्ट पर्सेंटेज लेवलला पोहोचल्यानंतर टर्नओव्हरचा इन्कम मिळतो. लक्षात घ्या, पॉईंट व्हॅल्यू वरती जो इन्कम दिला जातो
किंवा टर्नओव्हर वरती जो इन्कम दिला जातो तो नेहमी एका विशिष्ट टर्नओव्हर, आता अॅम्वे मध्ये हा 10 लाखाच्या पुढे दिला जातो, वेस्टीजचा 3 लाखाच्या पुढे होता जो आता त्यांनी 1.5 लाखावर आणलेला आहे. माइट बी आता मोदीकर सुद्धा काही ना काही बदल करेल, पण येस पर्सेंटेज आहे. आता हे जे डिफरन्शियल पर्सेंटेज दाखवले मी, हे कधीच दाखवलंय, अगोदरच दाखवलंय जे 20%. आता वेस्टीजने हे किती आणले, 11% आणलेले, खाली आणलेले. सो लीडर लेवलला इन्कम मिळताना आता इथे असं दिसेल 40च्या ऐवजी 50% दिसत आहे, राईट, सॉरी 9% वाढतील. सो इथे आपण म्हणूया की 49% लीडरचा इन्कम वेस्टीज मध्ये मिळू शकतो. आरसीएम मध्ये 13, आयएमसी 22, मोदी केअर मध्ये 40 आणि ओके लाईफ केअर मध्ये 77.5%. आता टर्नओव्हरचा विचार केला मी, मुद्दा मगाची डीपी दाखवला तो टर्नओव्हर आहे आपला, म्हणजे 100 रुपयाचा टर्नओव्हर ज्या वेळेला होतो त्यावेळेला ऍक्च्युअली पैसे कंपनी किती वाटते हे सगळ्यात महत्वाचं आहे. आय विल अगेन कम टू द पॉइंट. लक्षात घ्या, कंपनी जर समजा टर्नओव्हर वरती पैसे किती वाटते त्याला म्हणतात प्रॉफिटेबिलिटी इन द प्लॅन. प्लॅन कितीही रोजी असो, कितीही अट्रॅक्टिव्ह असो, ऍक्च्युअली कंपनी खिशातून पैसे किती काढते लीडर लोकांना द्यायला, लीडर म्हणजे नेटवर्क मध्ये द्यायला, राईट. आणि ज्याचा पार्ट मेन आपण लीडर वरती बघतो, लीडर लाईफ लॉंग कंपनी बरोबर असतो. परफॉर्मन्स घेणारा आज आहे उद्या नाहीये काही माहित नाहीये, राईट. पण लीडर हा लाईफ लॉंगचं करिअर बघतो. तो लाईफ लॉंगचं इन्कम कोणता मिळणार आहे, टर्नओव्हर वरती वेस्टीज मधून मिळणारे 20%, येस 20%, म्हणजे 20 रुपये आपण म्हणूया. आरसीएम देणारे 7.8 रुपीज, फक्त किती, कारण समजून घ्या 60च्या 13% लीडर लोकांना मिळणार आहे, 60च्या 13%, ओके. पण हे 13 रुपये 60 रुपयावरती आहेत आणि आपण धंदा केलाय कितीचा, 100 रुपयाचा. सो 100 रुपयातले आरसीएम खाली पैसे नेटवर्क मध्ये किती वाटते लीडर लोकांना, 7 रुपये 80 पैसे. आयएमसी किती वाटते, 8 रुपये 80 पैसे. मोदी केअर किती वाटते, 20 रुपये 100ला. ओके लाईफ केअर किती वाटते, 27 रुपये. आणि हे सुद्धा कधी, मी 35 बिझनेस व्हॉल्यूम पकडल्यानंतर आहे, 35 बिझनेस व्हॉल्यूम पकडले आपण ऍव्हरेज प्रोडक्टला त्यावेळेला 27 रुपये. आता वेस्टीजचा जर विचार केला तर वेस्टीजने आता 40च्या ऐवजी 49% दिलेले आहेत लीडर्स लेवलला. पण हा इन्कम कुठे दिलेला आहे, क्राऊन तुम्ही मेंटेन करा, यूसीडी आणि डीयूसीडीच्या लेवलला दिलाय. ज्या वेळेला तुम्ही 8-8, 10-10 लेग मेंटेन करणार आहात त्यावेळेला त्याचा हिस्सा मिळणार आहे. म्हणून मी इथे कॅल्क्युलेशनला मुद्दाम घेतलेलं नाहीये, कारण जो व्यक्ती 2-5 लाखाचा धंदा करतोय, 4-5 लाखाचा धंदा करतोय, त्याला त्याचा काही फरक पडणार नाहीये. त्याला 20 रुपये कंपनीच्या टर्नओव्हरचे मिळणार आहेत, म्हणजे त्याच्या नेटवर्कसाठी मिळणार आहेत. सो लक्षात घ्या, हे 20 रुपये सुद्धा मिळवण्यासाठी वेस्टीजच्या केसमध्ये हे 20 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला 16 लेग मेंटेन करायला लागणार आहेत. मग तुम्ही सगळ्या इन्कम साठी क्वालिफाईड आहात. बात समझो गहराई से, मैं पते की बात बता रहा हूं, कैलकुलेशन समझना चाहिए आपको. लक्षात घ्या, 16 लेग मेंटेन केल्यानंतर तुम्ही त्या 20 रुपयाचा हिस्सा बनता. आणि जर तुम्ही फक्त 3 डाऊनलाईन तुमचे डिरेक्टर्स आहेत किंवा 4 डाऊनलाईन डिरेक्टर आहेत, 6 डाऊनलाईन डिरेक्टर आहेत, तर तुम्हाला हे लेग मेंटेन नाही केल्यामुळे कदाचित तुम्हाला 20 रुपये नाही मिळणार तुमच्या नेटवर्कसाठी, पण 12 रुपये 15 रुपये कदाचित किंवा 10 रुपये मिळतील. म्हणजे विड्थ जायला किती अवघड असतं तुम्हाला माहिती आहे. आणि आज सुद्धा 16 लेग 1.5 लाखाचे मेंटेन करणं म्हणजे, लक्षात घ्या, पूर्ण टर्नओव्हरचा जर विचार केला, तुम्हाला 20 रुपयाचं टर्नओव्हर करायचं आहे. आता त्यांच्या सुधारित प्लॅन नुसार 16 लेग मेंटेन करायचे 1.5 लाखाला, 16 लेग 1.5 लाखाला मेंटेन करायचे. 15-15 225, 26-27 लाखाचा बिझनेस करायचा आहे. दर महिन्याला 27 लाखाचा बिझनेस करायचा आहे. त्यावेळेला मी रुपयांमध्ये बोलतोय, त्यावेळेला तुम्ही 20 रुपये घेण्यासाठी पात्र आहात 16 लाख मेंटेन केल्यावर. आरसीएमच्या केसमध्ये 50 कोटीचा बिझनेस दर महिन्याला दिल्यानंतर तुम्ही 7 रुपये 80 पैसे घेऊ शकता. 7 रुपये 80 पैसे तुम्हाला एकट्याला नाही मिळणार आहे, तुम्ही त्याचा हिस्सेदार बनणार आहात. याचा अर्थ काय लक्षात घ्या, याचा आरसीएम मध्ये इमोशनली लोक बॉन्डेड आहेत, पण ज्या वेळेला ओपन माइंडने बघतात ना बिझनेस प्लॅन, त्यावेळेला डेफिनेटली कंपनी सोडतात. आणि का सोडून, लक्षात घ्या, मी असं म्हणत नाही कंपनीचा प्लॅन आउटडेटेड झालाय, कंपनी अपग्रेड करायला पाहिजे, येस केलं पाहिजे आपल्या प्लॅनला अपग्रेड, नाहीतर मग लोक सोडून जाणारच. लक्षात घ्या, आयएमसीच्या केसमध्ये काय, 20 लेग मेंटेन करा. काहीतरी ऐकायला भेटते त्यांनी आता थोडेसे लेग कमी केलेत, पण लेग बरं मी म्हणतो निम्मे केले असतील, 10 लेग तर केलेत ना. 8 रुपये 80 पैसे मिळवण्यासाठी 10 लेग मेंटेन करायला लागतील हायएस्ट परफॉर्मन्स बोनस लेवलला. गांभीर्याने विचार व्हावा, राईट. मोदी केअर मध्ये 14 लेग मेंटेन करायची, त्यांनी दगडापेक्षा थोडीशी वीट मऊ, कारण 16 लेग वेस्टेज मध्ये, तर आपण 14 लेग ठेवूया, अट्रॅक्ट करूया लोकांना, म्हणून त्यांनी केलं. जसं 62 आणि 22 मध्ये मी तुम्हाला दाखवलं. आता लक्षात घ्या, वेस्टेजचं 20 रुपये मिळवण्यासाठी 100 रुपयाचा धंदा केला, 20 रुपये मिळवण्यासाठी 14 लेग मेंटेन करायचे. बरं, ही रक्कम लक्षात घ्या ट्रेडिशनल मार्केटसाठी सारखीच आहे. 20 रुपये वाटणे, 7 रुपये 8 रुपये 20 रुपये, ओके लाईफ केअर मध्ये 27 रुपये वाटले जातात. ही ऍक्च्युअली ट्रेडिशनल मार्केट सारखीच पद्धत आहे, कारण होलसेलर, रिटेलर, सीएनएफ एजंट, नॅशनल डिस्ट्रीब्युटरचा विचार केला, येस नॅशनल डिस्ट्रीब्युटर सोडून द्या, कारण आपल्याकडे शॉपीज असतात
किंवा सुपर शॉपी असतात. पण मी म्हणतोय जो होलसेलर आहे, रिटेलर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, यांचं कमिशन असंच असतं 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये. पण माय डिअर फ्रेंड्स, मग रिटेल मार्केटमध्ये एवढ्या स्वस्त प्रोडक्ट विकले जात असताना एमएलएमच्या कंपन्या भरमसाठ किमतीत प्रोडक्ट का विकतात? हेच ओके लाईफ केअरचं मेन इश्यू लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपण काय करतोय, 27 रुपये आपल्याला मिळतात लक्षात घ्या. आणि 27 रुपयासाठी आपला बिझनेस किती करायचा आहे? फक्त 50,000 बिझनेस व्हॉल्यूम मॅच करायचंय डावीकडे आणि उजवीकडे. 50,000 बिझनेस व्हॉल्यूम मॅच करायचंय डावीकडे आणि उजवीकडे. म्हणजे रुपयांमध्ये जर विचार केला तर फक्त 3 लाखाचा बिझनेस, 3 लाखाचा बिझनेस, हायएस्ट इन्कम तुम्ही 27 रुपये कंपनीकडे घेऊ शकता. म्हणजे नेटवर्क मध्ये तुम्हाला पूर्ण हिस्सा कधी मिळतोय? 6 महिने तुम्ही 50,000चा बिझनेस व्हॉल्यूम मेंटेन करता. माय डिअर फ्रेंड्स, मी परत येतं सांगतोय, 3 लाखाचा धंदा फक्त 6 महिने मेंटेन केला की आपल्याला हायएस्ट इन्कम मिळणार आहे, दॅट इज 27 रुपये आपण मिळणार आहे. सो दिस वॉज वाय वी शुड डू ओके लाईफ केअर. माय डिअर फ्रेंड्स, आपण शेवटच्या स्लाइड वरती होतो. जर समजा तुम्हाला काही प्रश्न असतील याच्यावर स्पेसिफिक विचारायचे तर आपण ही लिंक कट होणार आहे. आपण लिंक कट झाल्यानंतर पुन्हा याच लिंक वरती क्लिक करून आतमध्ये येणार आहोत. जर काही प्रश्न असतील तर, जर तुमचे प्रश्न नसतील तर येस, आपण ऑलरेडी ही सेशन